नमस्कार मंडळी, रामेश्वरी हिरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 15 ऑक्टोबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय स्तरावर कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे याबद्दलचं एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर काय आहे या परिपत्रकामध्ये, कोणकोणते कार्यक्रम आपल्या शालेय स्तरावर घ्यायचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया. जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिनांक 13/9/2024 रोजी हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर बघा, माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन, संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे प्रमुख धोरण आहे. या धोरणास अनुसरून वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, योजना राबविण्यात येतात. या धोरणाची व्यापकता वाढविण्यासाठी केवळ वरील योजना पुरेशा नसल्यामुळे वाचन प्रेरणा दिन किंवा अन्य कार्यक्रमाचे औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम मराठीच्या प्रसार प्रचाराच्या सूचना देण्यात येतात. दिनांक 14/3/2024 शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध प्रकारचे संदेश, व्याख्याने, चर्चासत्रे, अभिवाचन, सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमासाठी मराठी भाषा विभाग व अधीनस्थ कार्यालय यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सदर शासन निर्णयानुसार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत. दिलेले कार्यक्रम आयोजित करताना मराठी भाषेचा प्रसार, प्रचार, विकास, जतन, संवर्धन हे मराठी भाषा विकासाचे प्रमुख धोरण विचारात घ्यावयाचे आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक प्रोत्साहन म्हणून भेट द्यायची आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, आरोग्य, संगणक, संकेतस्थळ, अवकाश विज्ञान इत्यादी काळानुरूप विषयांचा देखील समावेश कार्यक्रमात करण्यात यावा. वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरिता अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई-बुक, स्वप्रकाशन, युनिकोडचा वापर, ऑनलाईन पुस्तक विक्री, लेखक प्रकाशन करार, संहिता लेखन, विश्वकोशाबाबत माहिती कार्यशाळा, शॉर्ट फिल्म इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. व्हॉट्सअप, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर अशा प्रसार माध्यमांवर वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारित करायचे आहे. सोशल मीडियावर मराठी वाचन कट्ट्याची निर्मिती करायची आहे. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करायचे आहे. विविध कार्यशाळा आयोजित करणे, विविध प्रकारचे संदेश, व्याख्याने, चर्चासत्रे, अभिवाचन, सामूहिक वाचन, ग्रंथ वाचन यांचे आयोजन करायचे आहे. आपण माहिती बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कुणाकुणाची मदत घ्यायची, तर बघा, एका बाजूला जिल्हे दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहित्य संस्था दिलेल्या आहेत. दिलेली माहिती आपण नीटपणे वाचून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे वाचन प्रेरणा दिनी वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला आपल्या शालेय स्तरावर राबवायचे आहेत. एकूण 36 मुद्दे या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पुन्हा भेटूया नवीन परिपत्रकासह. धन्यवाद.